नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दुधनी जवळील शिवाजीनगर व गांधीनगर तांड्यातून जाणाऱ्या जड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी। अक्कलकोट तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत येथील शिवाजीनगर तांडा व गांधीनगर या दोन्ही तांड्याच्या मधून दुधनी ते कर्नाटक रेवूर असा रस्ता जात असून या रस्त्यावरून कर्नाटक, गाणगापूर, कलबुर्गी, गुलबर्गा साठी अनेक वाहने दररोज जातात। गाणगापूर येथे पायी जाणाऱ्या दिंड्या देखील याच मार्गाने जातात। या रहदारीच्या रस्त्यावरून क्रेशरवरील खडी, ग्रीट इत्यादी माल भरून भारत बेंज कंपनीच्या गाड्या भरधाव वेगाने ये-जा करतात। या रस्त्यावर 15 ते 20 गतिरोधक आहेत, तरी देखील सदरची वाहने वस्तीमधून बिनधास्त जातात। या वाहनांमधून प्रत्येक गतिरोधकावर खडीचा सडा पडत आहे। यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे। शिवाजीनगर व गांधीनगर तांड्यात जिल्हा परिषद शाळा आहेत। रस्त्याच्या कडेला चहा दुकाने, किराणा दुकान असल्याने या रस्त्यावर लहान मुले व नागरिकांची वर्दळ असते। भारत बेंज कंपनीच्या वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट। मी सुनील चव्हाण, रहिवासी राहणार दुधनी गांधीनगर तांडा येथील। ही जो रोड आहे या रोडला आणि मोठे मोठे भारत बँकची गाडी जाते ते खडी वाहतूक घेऊन, आणि ती इथं जंप वगैरे बघत नाही, गतिरोधक तिथं ब्रेक मारल्यावर ते खडी वगैरे सांडते। त्यासाठी लहान मुलं इकडं दोन्हीकडे शाळा आहेत, दोन्हीकडे वस्तीला, आणि ही अडचण येते की चालत जाणाऱ्या मुलांना, अथवा त्याच्यावर जर टू व्हीलर गेली ते जर खडी वगैरे काय पडली त्याच्यावर पसरून पडते याची शक्यता आहे। एवढंच की त्यांना विनंती द्यायचं की ही जो काही गाडी जो काही तुम्ही येतं तो कमी वाहतूक, कमी लोड भरून यायचं, त्या प्रकारे एवढं आमचं सांगण्याचं आहे। पण एवढंच की खडी लई प्रमाणात पडत आहे इथं, त्यासाठी टू व्हीलरसुद्धा त्याच्यावरून जाऊन पडू शकते, ही आमची सांगायचं एवढंच विनंती आहे। तरी पण त्यांना कळवावी, नाहीतर आम्ही आंदोलनसुद्धा करू करण्याची तयारी करणार पुढचं। जर आम्ही जर त्यांना सांगितलं ते जर ऐकलं नाही तर मी आंदोलन तर आम्ही तयारी करणार पुढचं।